हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळी बघा चहा ठेवले मी आणि इथं आंघोळीसाठी पाणी ठेवलं होतं. ऑलमोस्ट पाणी पण तापत आले आणि मला करायचं होतं स्वयंपाक आणि ह्यांना जायचं होतं कामाला. तर स्वयंपाक करताना तर मी माझा चेहरा नाही दाखवले. का नाही दाखवलं तर म्हणलं झोपेतनं उठलेली होती मी, त्यामुळं मी चेहराच नाही दाखवले ऑलमोस्ट. तर डायरेक्ट वांग्याची भाजीची रेसिपी दाखवते तुम्हाला. तर घाई गडबडीत पण बघा ना, मी किती फास्टमध्ये वांग्याची भाजी आणि खूप सुंदर झाली, टेस्टी टेस्टी झाली भाजी. आणि कधी पण एवढं ध्यानात ठेवा, घाईत जे करतो ना भाजी तीच टेस्टी होती बरं का. तर ऑलमोस्ट पटापटापट कांदा टमाटर कापून घेतले, लसूण पण थोडंसं निवडून घेतले. लसूण टाकल्याशिवाय तर माझी भाजी पूर्ण होतच नाही, तुम्हाला तर माहिती आहे. कारण मला लसूण खूप आवडतं आणि लसूण टाकल्याशिवाय मी भाजी कोणतीच करत नाही. मग लसूण टाकले, कांदा टोमॅटो टाकले, थोडंसं जिरं टाकले, कढीपत्ता टाकायचं विसरले. त्यामुळं चला जाऊ दे, इट्स ओके म्हणायचं. पण कांदा टमाटा जिरं आणि लसूण टाकलेले ऑलरेडी, अद्रकचं पेस्ट नव्हतं. आणि त्याच्यानंतर मी टाकला मसाला. आणि त्यात माझा मोबाईल आहे ना, हो का, ते काहीतरी स्क्रीनचं प्रॉब्लेम झालं होतं. त्याला नीट करते येते असं हे होते ते होते. ते मोबाईल एका हातात मोबाईल धरून मी असं करत होते. ते करता करता थोडासा मसाला जळाला, पण काही नाही बघा. त्याच्यानंतर मग डायरेक्ट मी काय केलं, वांगे टाकले पटमनी, थोडंसं मसाला जळायला लागले म्हणून. काय होतं, मोबाईलच्या ह्याच्यात नाद लागल्यानं तिकडं भाजी गॅसवर जळती तरी आपण मोबाईलमध्येच असतं. स्क्रीनचा जरा प्रॉब्लेम झाला होता लय, म्हणजे असं म्हणजे मोठं दिसत होतं, लांबचं दिसत होतं. असं हे काहीतरी सेटिंगमध्ये काहीतरी झालं वाटतं ते मोबाईलच्या. तर ते करता करता असं झालं प्रॉब्लेम. तर चला जाऊ दे, ओके म्हणलं. पटमनी वांगं टाकले आणि तुमच्यासमोरच हळद टाकले, नंतर मीठ टाकले, शेंगदाण्याचं कूट टाकले आणि त्याच्यानंतर टाकले फेवरेट 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 मॅगी मसाला. कोणत्या पण भाजीला मॅगी मसाला टाकत जावा, भाजी इतकी छान होती, खूप छान 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 होती. कुणी कुणी मॅगी मसाला टाकतं तेवढं मला सांगा. भाजीत मॅगी मसाला कधी पण टाकत जावा, छान होती भाजी बरं का. म्हणजे माझा अनुभव मी सांगते तुम्हाला. आता तुमचं ऑलमोस्ट तुम्हाला टाकायचं टाका किंवा नका टाकू, तुमची शेवटी तुमची इच्छा. कसं प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या आवडतात. कारण मी जसं बनवते तसं तुम्ही नसेल बनवत, किंवा तुम्ही बनवता तसं मी नाही बनवत. कसं सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते शेवटी. तर मी ऑलमोस्ट मॅगी मसाला टाकले आणि त्याच्यानंतर मी टाकलं गरम मसाला पण टाकलं बरं का. गरम मसाला म्हणजे नाही का, बिर्याणी मसाला टाकलं मस्तपैकी, थोडंच टाकलं का तर नाही का फ्लेवर यायला मस्तपैकी. तर ते पण मसाला टाकले आणि त्याच्यानंतर मी शिजवते शिजवते नाही का, झाकण लावून ठेवून टाकलं. त्याच्यानंतर आणि तुम्हाला एक सांगू का, कसं असतं माहिती आहे का, भाजी बनवताना आहे ना का, भाजीत मन पण पाहिजे बरं का. आणि मन वेगळीकडं, भाजी बनवायची वेगळीकडं म्हणलं तरी भाजी चांगली होत नसती. त्यामुळं भाजी बनवताना मन तिथंच, भाजीतच पाहिजे. मन लावून कोणतं पण काम केलं की ते काम व्यवस्थितच होतं. तर ऑलमोस्ट बघा, मला तर किती ते मोबाईल सकाळी सकाळी प्रॉब्लेम देत होतं, तरी पण मी तसंच केले. पण भाजी काय सांगावं तुम्हाला, एक नंबर भाजी झाली आहे. त्याच्यानंतर मला चपात्या करायचं होतं, त्यामुळे मी इकडचा गॅस काढून बारीक गॅसवर ठेवले शिजायला ऑलमोस्ट, आणि झाकण लावून ठेवून टाकले. बघा भाजी किती सुंदर झाली, टेक्स्चर वगैरे किती छान आले बघा. तर थोडंसं रस्सा केले आणि त्याच्यानंतर बघा चपाती केले. मग मग माझ्या हाताची चपाती बघा, किती सुंदर चपाती बनवते मी. बघितली की चपातीला नजर होते आणि खाऊशी वाटतं का नाही तुम्हाला. सुटले ना तोंडाला पाणी, तर नका सुटू देऊ. बघा तिथनंच छान वाटेल तुम्हाला. एक नंबर चपाती केलेला आहे आणि चाललं होतं माझं टिफिन भरायचं. बघा बरं, वांग्याची भाजी किती छान झालेली आहे. अर्धा पाऊण तासात मला सगळं पटापटा पटापटा उरकावं लागतं. तर ऑलमोस्ट सगळं झालं, तर माझी चाललं होतं टिफिन भरायचं काम. चला तर कसं वाटलं व्हिडिओ सांगा मला. टाटा बाय बाय.